कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रजताई, रजताई, अधिपती बसो इथं, बसो बसो इथं। या बरं। काय चक्कर येते का? नाही नाही, मी खाल्लं पिल्लेलं नाही, हा शक्तपणा आला असेल। घे घे। काय झालं? पाणी घे। चारू, हे काय सगळं? तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये? जरा नाही म्हणजे पूजा आरती वगैरे करणं ठीक आहे, पण तू सकाळपासून काही न खाता पिता कडक व्रत करतेस? काय गरज काय याची? हो, त्यासनी जरा पाणी जरा शांत बसता काय, जरा धाप लागल्यावर झाले, त्यांना पाणी पिऊ दे। अरे पण मुळात हे करायची गरज काय हिला? नाही, देवाची पूजा वगैरे सगळं ठीक आहे, पण हे एवढं कडक? एक क्षण मला असं वाटलं की भुवनेश्वरी आरती करते। ती पण असंच करायची ना देवीचं सगळं? चारू, काय चाललंय हे? तू अशी मध्ये मध्ये भुवनेश्वरी सारखं का वागतेस? मी जे काही केलं ते या घरासाठी केलं, आपल्या माणसांसाठी केलं। म्हणजे जेव्हा आपल्याला आपलं माणूस बरं व्हायला हवं असतं, तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीही करतो। मग तेव्हा आपली मतं, आपली तत्व सगळी बाजूला पडतात, पण त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या माणसाने बरं होणं। मी जे काही केलं ते अक्षरासाठी केलं। तिची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून मी नवस बोलले होते। ते मीच सांगितलं होतं त्यासनी, घरातल्यांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात म्हणून भुवी महाआरती करायची म्हणताना त्यांनी आज केली। नाही, तुम्ही सांगितलं ठीक आहे, पण चारू तुला कळत नाहीये का? हा वेडेपणा आहे सगळा। अक्षरा बरी होण्यासाठी तिला ट्रीटमेंटची गरज आहे, जी चालू आहे तिला। तू त्या भुवनेश्वरी सारखा अडाणीपणा करू नकोस ना। ती शाणी होती का? ओ काय शानी होती कधी म्हणजे? हे काय बोलणं झालं? शानी होती कधी म्हणजे? अहो, या घरासाठी तुमच्या तब्येतीसाठी 8-8 दिवस उपवास करायचे आई साहेब, आठवते का नाहीच? तेव्हा त्यांचे उपकार तर तुम्ही फेडलेले नाहीतच, कायम घालून पाडूनच बोलत आलात। आता ह्यांच्या संग मी तेच करताय। कारण ही चारू आहे ना, चारुलता, ही भुवनेश्वरी नाहीये। चारू, तुला काय झालंय? तू अशी का वागतेस? मला आता अक्षरा बरी व्हायला हवी आणि तिच्यासाठी मी आता काहीही करेन। थांबा चारू, अहो मी सोडतो। चारू माझा ऐक। जाऊ दे. चारू, हे तुम्ही हाका मारू नका आता त्यासनी, जाऊ दे, त्यांना आराम करू दे। तुम्ही बी आवरात असाला, पाहुणे रावळी यायची वेळ झाली, सगळं वेळेवर पार पडू दे, घोळ नको परत पाहुण्यांसमोर। हा ओंक्या, आलास काय? हाय अंबाबाई, काय चुकलं मागलं असेल तर माफ कर बाई। सुनबाईला लवकर बरं कर। मी काय म्हणते, तुम्ही नका चिडचिड करू। घरची लक्ष्मी आहे चारुलताबाई, त्यांनी जे केलं ना ते योग्यच केलं बघा। तुम्ही आवरून घ्या, मी पुढच्या तयारीला लागते। रजताई उठा ना प्लीज।
भावा तू सांगितलेलं सगळं सामान आणलंय. ते राहू दे, वहिनी पोचल्या का हॉस्पिटलमध्ये? सकाळीच पोहोचले. तर फोन कर की त्यासने. अरे मी फोन केला होता पण माझा फोन उचलत नाही ती. परत कर, परत एकदा कर. अरे आत्ताच केला होता, माझा फोन नाही उचलत ती. आयुष्यात काय प्रॉब्लेम झाला नसेल ना तिकडं? नाही नाही. फोन उचलत का नाही काय? ते सुलभा मॅडमला फोन कर बरं, काय गडबड झाल्या कळलं पाहिजे. अरे तू टेन्शन घेऊ नको, ती बऱ्याचदा असं करते. म्हणजे मी तिला फोन करतो ना तेव्हा ती माझा फोनच उचलत नाही. हा पण मग मिस कॉल बघून थोड्याने परत फोन करते. ती करेल मला परत फोन. हा तू काळजी करू नको. ऐक मी डिस्पॅचचं बघतो आणि शिवानीचा फोन आला की मी तुला अपडेट देतो. हा लगेच दे. हा येतो मी. नीरजाताई, 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 उठा ना. मला निघावं लागेल पण लग्नाचा दिवस आहे. मला जावंच लागेल. यांचं काय करू पण? नीरजाताई, नीरजाताई, टोपी कुठे गेली? नीरजाताई, चारुलता बाई, आवरला का तुमचं? हो आवरलं आवरलं. कशी दिसते मी? लय वाढ दिसतायसा. कुणाची नजर नग लागायला. एकदाचा आला यो दिस. हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे झालंय. आहो बरं, लवकर तयार व्हा आणि या खाली. लय इदी बाकी आहेत. तुम्ही म्हणाल तसं. मी सगळ्या विधींसाठी तयार आहे. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.